नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये काय खतरनाक असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळत आहे. आता इकडे मंजिरीचं जे काय सगळं सत्य असतं ते सगळं सत्य आता अंबिका समोर येतं. आता इकडे अंबिका मंजिरीच्या विरोधात फार मोठा असा निर्णय घेते. अंबिका मंजिरीला फार मोठी अशी शिक्षा देते. तर ती कोणती शिक्षा राहते ते सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आजचा व्हिडिओ फार जबरदस्त असणार आहे, अजिबात स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे रात्रीची वेळ असते. आता इकडे सगळेजण हॉलमध्ये मस्तपैकी खेळ खेळू लागत असता. आता इकडे मीरा पण आहे ना बेडरूममध्ये लपायला जाते. तेव्हा तिथे मंजिरी पण असते. मंजिरी बोलते, तू इकडे ह्या कपाटाच्या आतमध्ये लप. आता प्रेक्षकांनो इकडे ही मीरा कपाटाच्या आतमध्ये लपते आणि आता इकडे ती बाहुली एकदम प्रचंड अशी जागी होऊन जाते. बाहुलीचे डोळे असे हालायला लागतात. त्याच्याने मीराला 440 वॉटचा फार मोठा असा झटका लागतो. मीरा बोलते, ही बाहुली अचानक अशी हालत का बरं आहे बरं? ही बाहुली अशी अचानक का हलते? इतक्या दिवसापासून या बाहुलीचं घरामध्ये काय चाललंय बरं? नर्मदा आत्यांना पण हे सगळं बाहुलीचं काय दिसत होतं बरं? 100% ह्या बाहुलीमध्ये काहीतरी एक गडबड आहे. आता प्रेक्षकांनो इकडे नर्मदाला पण प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. नर्मदा पण बोलते, हे सगळं घरामध्ये काय चाललंय? एकेकाचे जीव गेल्यावरच यांना कळेल, तोपर्यंत यांना काही देखील एक अक्कल येणार नाही. किती दिवसापासून यांना मी सांगते बरं, ती बाहुली साधारण असू शकत नाही. त्या बाहुलीमध्ये काहीतरी एक जादूटोणा आहे. आता प्रेक्षकांनो इकडे अंबिकाला पण आहे ना मंजिरीवरती फार मोठासा संशय आलेला असतो. आता इकडे अंबिका पण मंजिरीचा आहे ना पाठलाग करणार असते. आता इकडे ही मंजिरी मनातच बोलू लागत असते, काही देखील एक होऊन मला त्या वेदाचा आहे ना जीव घेऊन टाकला पाहिजे. लवकरात लवकर मला त्या वेदाला आहे ना मारून टाकलं पाहिजे. एकदाची जर का ती वेदा गेली ना तरच माझ्या रस्त्यातला काटा चालला जाईल. ह्याच विचारामध्ये ती नीच ती नालायक मंजिरी पडलेली असते. पण आता मात्र प्रेक्षकांनो इकडे ह्या अंबिकाला आहे ना पूर्णपणे असा संताप झालेला असतो त्या मंजिरीवरती. आता इकडे अंबिका डायरेक्टच आहे ना मंजिरीला म्हणते, मंजिरी आता मी तुला काही देखील एक सोडणार नाही. आता प्रेक्षकांनो इकडे अंबिकाला आहे ना एक अशी शक्ती मिळालेली असते, जो कोणी काही देखील एक मनात बोलत राहतं ना ते सगळं तिला कळणार असतं. आता इकडे अंबिकाला जे काय सगळं सत्य आहे ते सगळं सत्य कळालेलं असतं. अंबिकाला पहिलेपासूनच मंजिरीवरती फार मोठा असा डाऊट आलेला असतो, पण ती ते काही देखील एक दाखवत नाही. आता इकडे मंजिरी पण मुद्दामच नाटकं करत म्हणू लागत असते, मी वेदाचा कशाला जीव घ्यायचा प्रयत्न करू बरं, असं तसं मुद्दामच ती बोलू लागत असते. कारण की आता इकडे मंजिरीला पण कळून चुकलेलं असतं, आपण जे काय सगळं मनामध्ये बोलतोय ते सगळं आता ह्या अंबिकाला कळालेलं आहे. पण प्रेक्षकांनो आता इकडे अंबिका आहे ना डायरेक्टच मंजिरीवरती फार मोठासा हल्ला करणार राहते. आता इकडे अंबिका डायरेक्ट मंजिरीच्या समोर जाऊन बोलते, मला सगळं माहिती, मी तुम्हाला दिसते तुम्ही हे सगळे नाटकं करताय, तुमचे सगळे तुम्ही नाटकं बंद करा. तुम्ही एक सगळे कट करत असताना किती दिवस करणार आहात बरं? तुम्ही फार चुकीच्या वागला आहात बरं. तुम्ही माझ्या वेदाचा जीव घ्यायचा प्रयत्न कराल, मला असं अजिबात वाटलं नव्हतं. आता प्रेक्षकांनो इकडे ही बाहुली फार अशी हलू लागत असते. आता इकडे मीरा डायरेक्टच कपाटातनं बाहेर जाते, मोठमोठ्याने आवाज देते, वाचवा वाचवा, हे सगळं बाहुलीचं काय चाललंय बरं, वाचवा वाचवा. आता इकडे प्रेक्षकांनो मीरा अख्खं घरभर गोळा करते, अख्ख्या घरातल्यांना फार मोठमोठ्याने आवाज देऊ लागत असते. आता प्रेक्षकांनो तिथे दादासाहेब, अथर्व सगळे येतात, वेदा पण येते. तर अथर्व बोलतो, काय झालं बरं मीरा, हे सगळं काय करते बरं तू, तुला काय होत आहे बरं, मला नीटपणे सांग. तेवढ्याच प्रेक्षकांना आता इकडे मीरा पण बोलते, हे बघा ही बाहुली अचानकच गायब झाली बरं. ही बाहुली फार जादुई बाहुली, या बाहुलीमध्ये काहीतरी एक जादू, ही साधारण बाहुली असू शकत नाही. आता प्रेक्षकांनो तेवढ्या तिथे नर्मदा पण येते. नर्मदा बोलते, मी तुम्हाला किती दिवसापासून सांगत होते बरं, ह्या बाहुलीवरती कोणतरी काहीतरी एक जादूटोणा केला आहे, पण माझ्या बोलण्यावरती तुम्ही घरातले कोण देखील काही देखील एक विश्वास ठेवत नव्हता. आता तुमचा विश्वास पटला नाही. बाहुली कशी आहे, मी तुम्हाला किती दिवसापासून सांगत होते, एक जादूटोण्याची बाहुली आहे, या बाहुलीवरती तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका, या बाहुलीला तुम्ही घराच्या बाहेर हाकलून द्या. तेवढ्यात वेदा पण बोलते, बस बस झालं, तुम्ही सगळे माझ्या बाहुलीला किती दिवसापासून हे सगळं बोलत आहात बरं, माझ्या बाहुलीबद्दल तुम्ही आता काही देखील एक बोलायचं नाही, असं प्रेक्षकांना वेदा बोलते. वेदा प्रचंड अशी नाराज झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांना आता अंबिका पण मीराला बोलते, मीरा 2 मिनिटं बाजूला आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे मीरा पण येणार, आता प्रेक्षकांना इकडे अंबिका पण येणार डायरेक्टच मीराला जे काय घडलेलं राहतं ते सगळं सांगते. आणि आता इकडे मीराला तर 440 वॉटचा फार मोठासा झटका लागतो. मीरा बोलते, काय ह्या सगळ्या कट कारस्थानामध्ये मंजिरी मॅडम सामील असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आपल्या घरामध्ये फार कट कारस्थाने होता, पण मंजिरी मॅडम असं सगळं करतील, मंजिरी आई असं सगळं करतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं, आल्या आयुष्यात वाटलं नव्हतं ते सगळं असं करतील. त्यांनी फार चुकीचं वागलं आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे मीराला पण येणं प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. मीराला थोडंसं वाईट पण वाटत राहतं, कारण की मंजिरी असं वागेल असं तिला असं अजिबातच वाटलं नव्हतं. आता इकडे मीरा पण बोलते, आता आपण काही देखील एक खून मंजिरीचा असली चेहरा आहे ना घरच्यांसमोर आणलाच पाहिजे. तेव्हा आता अंबिका पण बोलते, आता आपण पुढे काय करायचं बरं, आपल्या बोलण्यावरती कोणी काही देखील एक विश्वास ठेवणार नाही. जर का आपणच सगळं सत्य आता घरच्यांना सांगितलं तर कोण देखील काही देखील एक विश्वास
विश्वास ठेवणार नाही. मागच्या वेळेस तुला त्यांनी एवढं ठरवलं होतं, तू सगळं सत्य सांगून दिलं होतं, मी तुला दिसते असं, तर त्यांनी तुला डायरेक्ट मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं होतं. आता जर काय सगळं तू सांगितलं तर ते तुला परत मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवून देतील. ती मंजिरी तर मुद्दामच न करत राहील, अजूनच तिला अजून संधी मिळेल. हे सगळं आपण आत्ताच्या आत्ता घरच्यांना काही देखील एक सांगू शकत नाही. तेव्हा मीरा पण बोलते, आता माझ्याकडे एक नवीन आयडिया आहे, आपण हिला एक नवीन प्लॅन करू. आता प्रेक्षकांनो, इकडे मीरा फार मोठा असा प्लॅन करणार राहते मंजिरीला अडकवायचा, आणि त्याच्यामध्ये मंजिरी अशी चांगलीच अशी फसून जाणार राहते. आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण हॉलमध्ये नाश्ता करायला बसलेले असतात. तेव्हा आता मीरा पण घरच्यांना बोलते, मला ना तुम्हा सर्वांना फार मोठी अशी एक गोष्ट सांगायची आहे बरं. तेव्हा आता मंजिरी पण बोलते, काय झालं बरं मीरा, तुला काय सांगायचं आहे बरं. तेव्हा आता मीरा पण बोलते, आपल्या घरातल्या शांतीसाठी ना मला एक घरामध्ये पूजा करायची आहे बरं. प्रेक्षकांनो, त्याच्याने आता इकडे मंजिरीला ना 440 वॉटचा फार मोठासा झटका लागतो. मंजिरीच्या पायाखालची जमीनच हलते. मंजिरी बोलते, पूजा करायची म्हणजे कसली पूजा करायची बरं. तेवढ्यात मीरा पण बोलते, आपल्या घरामध्ये ना शांततेसाठी एक पूजा करायची होती बरं. कारण की प्रेक्षकांनो, आता इकडे मंजिरीला ना फार मोठासा त्रास होणार राहतो. जेव्हा केव्हा घरामध्ये देवाचं काही पण कार्य होणार राहतं, तेव्हा मंजिरीचं अंग जळायला लागतं. तिने प्रसाद खाल्ला तर तिची जीभ जडते. तिला दरवेळेस असा त्रास होत राहतो देवाचं काही देखील एक कार्य केलं तर. तेव्हा आता मंजिरी पण बोलते, नको नको, ह्या सगळ्याची काय गरज आहे बरं. तेव्हा आता मीरा पण बोलते, ह्या सगळ्याची गरज आहे. मीरा मुद्दामच हे सगळं करणार राहते मंजिरीला फसवण्याकरता, कारण की मीराला जे काय सगळं सत्य राहतं मंजिरीचं ते कळालेलं असतं. तेव्हा आता मंजिरी बोलते, नको 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 नको, याची काय देखील एक गरज नाही आहे बरं. तेव्हा सगळे घरातले पण बोलता, याची का गरज नाही आहे बरं. मीरा एवढं चांगलं म्हणते, घरात पूजा घातली पाहिजे, तू का बरं नाही म्हणते आहे बरं. तेवढ्यात आता दादासाहेब पण मंजिरीला फार समजायचा प्रयत्न करू लागत असता, पण मंजिरी फार नको अशी बोलू लागत असते. आता दादासाहेबांना पण मंजिरीवर डाऊट येतो. दादासाहेब बोलतात, तू का नको बोलत आहे बरं. तेवढ्यात आता मंजिरी पण बोलते, उगाच कशाला आता पूजाची काय गरज आहे बरं, आपण एखाद्या सणवाराच्या वेळेस पूजा मांडू ना, आता का बरं बरं. तेव्हा दादासाहेब पण बोलतात, सणवाराची काही देखील एक गरज नसते. जेव्हा किंवा आपल्याला देवाचं नाव घ्यायची इच्छा होते, तेव्हा आपण देवाचं नाव घ्यायचं, पूजा करायची. मीराची इच्छा झाली ना पूजा करायची, आपण पूजा करायचीच, असं दादासाहेब पण म्हणू लागत असतात. आता इकडे मंजिरीला प्रचंड टेन्शन येतं. आता इकडे मंजिरी पुन्हा मार्जरीकडे जाते. मंजिरी मार्जरीकडे जाऊन जे काय सगळं घडलेलं असतं ते सगळं सांगते. आता मार्जरी पण बोलते, आता याच्यावरती काही देखील एक पर्याय उरला नाही आहे बरं. जेव्हा केव्हा देवाचं काही देखील एक घरी केलं तर तुला जो त्रास होतो तो त्रास होतच राहणार आहे बरं. आणि ह्यावेळेस तुला एकदम सावध राहिलं पाहिजे, कारण की तुझं जे काय सगळं सत्य आहे ते सगळं सत्य आता अंबिकाला कळालेलं आहे बरं. अंबिका हे मुद्दामच करत आहे. अंबिकाला ना तुला घराच्या बाहेर हाकलायचं आहे, म्हणून हे सगळे ते नाटकं करत आहे. जर का त्या अंबिकाने जे काय सगळं सत्य आहे ते सगळं सत्य जर का तुझं घरच्यांसमोर आणलं तर तुझं काही देखील एक खरं नाही, तू डायरेक्टच गायब होऊन जाशील, तुझा जीव पण जाऊ शकतो. आता प्रेक्षकांना इकडे मंजिरीला प्रचंड असा धक्का लागलेला असतो. पण मंजिरी बोलते, हे सगळं आता मीरा खबर घरच्यांना डायरेक्ट सांगत नाही आहे बरं. मीरा मुद्दामच हे सगळं का करते बरं. तेव्हा आता मार्जरी पण बोलते, मीरा मुद्दाम हे सगळं घरच्यांना सांगणार नाही. जर का मीराने हे सगळं घरच्यांना सांगितलं ना, तिच्या बोलण्यावर कोण देखील काही देखील एक विश्वास ठेवणार नाही. ती महागौरी येऊन ऐनवेळी पूजेच्या वेळेस अशी काहीतरी एक जादू करेल ना, त्याच्याचं सत्य डायरेक्टच घरच्यांसमोर येईल. फार वेळेस तू वाचली आहे बरं पूजेच्या वेळेस, देवाचा प्रसाद खायच्या वेळेस, पण ह्यावेळेस तुझं वाचणं फार असं कठीण जाणार आहे बरं. ह्यावेळेस मी तुला काही देखील एक मदत करू शकत नाही. तुझं सगळं सत्य आता एका व्यक्तीला कळालेलं आहे बरं. ती व्यक्ती नसून ती एक खूप मोठी एक आत्मा आहे. त्या आत्माला जो सत्य कळलं आहे, आत्मा मनुष्याला तुझं सत्य कळले, आता मी तुला काही देखील एक मदत करू शकणार नाही. आता प्रेक्षकांना इकडे मंजिरीला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. आता पुढे काय करू काय नाही त्याच विचारामध्ये ही मंजिरी पडलेली असते. आता इकडे मंजिरी पुढे काय चाल खेळेल आणि मंजिरीची ती चाल सक्सेस होईल का नाही, मालिकेत नेमकं पुढे काय होईल, मीरा मंजिरीचं सत्य घरच्यांसमोर कशा प्रकारात आणेल, ते सगळं पाहणं फारच रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या ह्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.